डोक्यावर असं मोकळं आकाश असणं ह्याच्यासारखा सुख नाही हो. जमला तर बाबू दादा ॲक्टर, नाही तर ब्लॉगर, तर आपण हवंच. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा, काय समाजले. तर मंडळीनो सगळ्यांना सुप्रभात. आणि आता आम्ही सचिन दादाच्या घराजवळ येऊन पोचलेला आहे. अंकुश आहे सांगाती, काल दिवसभर काम करून थकलेला, त्यामुळे आज जरा उशीरच झाला पोचायला सचिन दादाकडं. त्यांनी 7:15चा टाईम दिला होता, आम्ही 7:30ला आलेला आहे. आता घरात जाऊन बघताव तातरी तयार आहे काय. हां, तर पण 7:30लाच निघतात, 7:15ला तर काही टाईमवर निघत नाही. त्यांचं सकाळचं आवरावरीचं काम असतं. बाबू पण शाळेचा असतो, निघायची वगैरे तयारी. चला बघूया. आणि आजचं वातावरण बघा, पाऊस निपलायला लागला आहे आतासा बारीक बारीक. सकाळी सकाळी ऊन पडायचा, आता जो पाऊस आला आहे. आज नवी बांधतात, आज नव्याची पौर्णिमा आहे. काल रात्री चंद्र दाखवायला पाहिजे होता, मस्त आला असता. पण तो मोबाईलमध्ये एवढाचा दिसतो, नाही तर दिसायला एकदम मस्त काल दिसत होता चंद्र. तू काल चंद्रावर जाऊन आलास? मी काल चंद्रावर जाऊन आला. व्हिडिओ ब्लॉग बघा, आता सकाळी आलाय तो. हां, आता बघा वातावरण दाखवता. हा सूर्य कुठं आहे, बारीकसा प्रकाश दिसतोय, तोच सूर्य उगवतोय. बाकी सगळा इकडं काळोख केला नाही. हा बघा ढग कसं आलेत. तर ही सचिनदाची वाडी. हां, इकडं जरा चोख दिसतंय. आणि हा आपला चंद्रवळे गावचा हिरो. चला हिरो, सचिनदाकडे चला, जाऊन बघू काय करतोय. आता आपला नेहमीचा कार्यक्रम आहे, सचिनदाकडे जायचा. सचिनदाला बोलवायला जायचा, फक्त बहाणा. खरा कारण असतं जाऊन पेरू खायचा असतो. ओ सचिनदा, सचिनदा, ओ सचिनदा, आलेला आहे. चला. हा पेरू काढ, हा मोठा खाल्लेला आहे. हा, तर एका बाजून आपल्याला चालेल, पाखरानं खाल्लेला आहे. नको मग ते आता पाखरं सगळी खाणार, पिकलेलं ठेवणार नाही. मग लय मोठा आहे म्हणून काढायला सांगितलं. काढ तुझा हात पोचतोय. हा बा, हा ह्याला हात पोचल. हा आणि ता दोन आहेत, उडी मारायला लागेल तुला. हा टेक्निक. दुसरा काढ हाताबरोबर, दुसरा काढायचा. ते एवढूसा काढला असता. हा काढायचा नाही हाताबरोबर. बाबू जास्त पेरू खाऊ नको. हा, काय होतं मग दुसरा काढ चल. चला मंडळीनू, सुट्टी संपली, परत कामावर आलेला आहे. सुट्टीच्या दिवशी लय धमाल करता येते ना, म्हणून सुट्टीची वाट बघतो आम्ही. बाकी कामावर मजा येते, पण कामाच्या दिवशी ब्लॉग काय वेगळा बनवता येत नाही, प्रवासाचाच फक्त होतो. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी आता पुढच्या सुट्टीत अजून काहीतरी वेगळा करू. आजच्या सुट्टीत केलेलं आहे तर नमान बिमान जरा बघा भात जोडताना. हां, पुढच्या सुट्टीत घराडोळे फिक्स. हां, माझी बालवाडी ती 4थीची शाळा आणि ती पूर्ण वाडी. चला पोचलेल्या गेटवर, टाटा बाय बाय, भेटू संध्याकाळी. हां, कामावरून सुटलेला आहे आता, नेहमीप्रमाणे वाट बघता दादाच्या गाडीची. दोघंच राहिलेलं, कारण आम्ही उशीरपर्यंत आम्हीच थांबतो. बाकीचं आपलं त्यांची एसटी आली का जातात, आमची गाडी येईल तेव्हा आम्ही जाणार. मग अंकुशला कालचा भात बी थोडा आता कसा वाटतंय? माझ्या हात आहे ना होय, अजून काय वाटतंय? उडतो रे आपण भात, पण कसं बरेच दिवसानंतर ती पेंडी हातात आली ना. हां, सवय गेली ना. जसं आता 2-3 दिवस जोडलं ना, तर आपल्याला काय वाटणार नाही जोडीला जात.
आता पुढच्या रविवारी पोते आमचा असेल तेव्हा तू वरती ये आमच्याकडे. जसं पहिलाच दिवस ना, हा आता डोळे भरले. मला तो वरती रात्री तर असं अब जेवायला असं बसलो ना, असा पण नव्हता जायला तसा. ते जिम करून आल्यावर का वाटत होतं ना, हा, मस्त वाटतं. पण तर काय वर्षात नाही 1-2 दिवस असतं, ते करायच पाहिजे. करायच पाहिजेत बाबा. त्याला आता ढिकलं खाताव ना आपण. सवय नाही असं म्हणून जमणार नाही काय. सवय लावायची म्हणून वर्षात 365 दिवस काय भात जोडीत नाही राहायचं आपल्याला. आपल्याला कसं म्हणतो, आई मला 2 भाकऱ्या दे दाण्याच्या. आई मला एवढासा नको, एवढा दे ढिकला मला. मग करावं तर लागणारच बाबा. नाचणी झाली ना, फक्त झोडायची आहे. झोडायचे. नाचणीच्या दिवशी नाचणीची मळणी काय करतील बायका धाब्यावर, पण भाताचा मेन होता. आता आपण उरकलेला आहे. आता आमचा काही जास्त नाही, खाली एक चण आणि वर 2च आहेत. आता पहिल्यासारखी नाही खालात जोडत. चला आता मशीनवर डायरेक्ट. आता तुम्हाला ढग दाखवता. इकडं चोक आहे. मस्त पडलाय रे शिरा. तिकडं पुढं ऊन आहे. कोण आले? मी म्हटलं आम्हाला कोण हॉर्न देतं का काय. चला मंडळीनू, निघालेला घरात. दादांची गाडी आज अगदी टायमावर आली, त्यामुळे आज लवकर जाऊ. तरी पण आपला तलीवर नेहमीचं काम आहे, तो करायचंच आहे. तो काय चुकलेला नाही कोणला. आणि मागं आपले कोकणी माणूस, हिरो, सुपरस्टार बघा बसलेत एकदम. आज नाझील भाऊ नाही, सोमवारी सुट्टी असते नाझीलला. YouTube चॅनल चालू केलं बा. होय, त्याच्यावर व्हिडिओ टाकायला लागला वाटतं. म्हणतो बाबू दादा आता एवढा मस्त करतोय चांगली, तर आपण पण त्याच्या संगती राहून राहून यूट्यूब चॅनल शिकूया, म्हणून त्याला पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केला. बरं चला आता पुढचा रस्ता बघू. बाप रे मंडळीनू, वा काय ढग दिसत आहेत, एक नंबर. पेट्रोल पंपावर उतरलं CNG भरायला. डोक्यावर असं मोकळं आकाश असणं ह्याच्यासारखा सुख नाही हो. भारी भारी. ए कुठं चाललाय? हा, अंकुशचा कुठेतरी घेऊन जातोय ना त्याला. कुठं बाजारपेठ फिरवतोयस? ये लगेच CNG भरून दादा. आज कुठे जाता येणार नाही आपल्याला. वातावरण भारीच आहे, म्हणून तर मस्त चालावं असं फिरावं असं वाटतंय. पाऊस येतोय की काय? वारा गार लागतोय म्हणजे येऊ शकतो. पाऊस येतोय? येल यायला नुकाय, पण भात कापून ठेवली नसेल सगळा. तापर शोधीला दादा आपल्याला, इथं थांबूया. हा जाऊया पाठी. होय चल तिकडंच चल मागं. एक तर त्याचा नंबर आज काय जास्त लांब नाही, लगेच लागेल. भारी. आता पुढची जी सुट्टी येईल, पुढचा रविवार, आज सोमवार आहे, त्या रविवारी काहीतरी असा स्क्रिप्ट लिहून काहीतरी असं कॉमेडी करायचा विचार आहे. बघूया, प्रयत्न तर करून बघू. जमला तर जमला. हा, जमला तर बाबू दादा ॲक्टर, नाही तर ब्लॉगर तर आपण हवंच. जोडीला हा एक आहे ना विलनवाला ॲक्टिंग करणारा, नाटकात विलनचं काम भारी करतो. सांगताय लोकांना ब्लॉग बघायला नेहमी नेहमी तास तास आहे ना, तर म्हटला काहीतरी वेगळा आम्ही प्रयत्न करणार आहोत, स्क्रिप्ट लिहून काहीतरी कॉमेडी करायचा. म्हणून मग गाडी इथं थांबवलेली आहे आणि पाऊस पडायला लागला आहे. वाढायच्या आधी पटकन टोमॅटो घ्यायचे, अर्धा किलो ते घेता इथं वेळम फाट्यावर एक दुकान आहे भाजीवाला,
आणि दादा गेलाय मेडिकलला, त्याला काय औषधं घ्यायची ती. अगो बाय, बाजारपेठ सोडून इकडे फाट्यावर आला. आज सोमवार लक्षातच नाही, सोमवारी तळी बंद असते, सगळी दुकानं बंद आहेत. चला माझा मोबाईल हँग व्हायला, पाऊस वाढला. मंडळीनू मी घरात येऊन बसला आणि हा बघा चंद्राचा सीन काय जबरदस्त आहे बघा. आज पौर्णिमा आहे ना, एक नंबर. चला